मनमोर. लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार. ताकद अंतर्मनाची. पण मी फार विसरभोळी आहे हो. बाळ होत नाही म्हणून औषध घ्यायला आलेलं जोडपं माझ्याशी बोलत होतं. बोलता बोलता नवऱ्याने आपली व्यथा सांगून टाकली की माझी बायको सारखी विसरते. म्हणजे काय होतं ग, मी तिला विचारलं. त्याचं काय होतं, एकाच वेळी 4-5 गोष्टी मला सांगितल्या तर मी एखादी गोष्ट विसरते. बायकोनी आपली बाजू मांडली. तर नाही मॅडम, हिला काय पण सांगितलं ती विसरतेच बघा, लई विसरभोळी आहे ही. या अर्ध्या मिनिटाच्या संवादात नवऱ्याने आपल्या बायकोच्या विसराळूपणाबद्दल 3 वेळा सांगितलं. आता माझ्यासमोर जर तो इतकं तिला बोलतोय तर घरी काय होत असेल? तोच नाही, घरातली इतर माणसं पण तिला हेच बोलत असणार. ती विसरभोळी आहे हे किती सतत बोललं जातंय. याचा परिणाम मनावर, अंतर्मनावर होणारच ना. एखाद्याने डोकं दुखत नसताना माझं डोकं दुखतंय असं सारखं म्हटलं तर खरंच त्याचं डोकं दुखायला लागतं, खरं की नाही? मग एखाद्या व्यक्तीकडून काही चूक झाली, विसरली असेल ती 1-2 वेळा. नवीन लग्न झाल्यावरती मुलगी बावरलेली असते. अशा वेळी तिच्याकडून चुका होणं साहजिक आहे. मग त्या चुका सुधारण्याची तिला संधी द्यायची की तिच्यावर शिक्का मारून मोकळं व्हायचं. मग सतत तेच ऐकून ती पण म्हणायला लागते, मी विसरते. अरे पाणी वाहून वाहून दगड झिजतो, इथे तर हाडामासाची व्यक्ती आहे. मग तिच्या मनावर किती परिणाम होणार? आपलं अंतर्मन इतकं संस्कारक्षम असतं की त्याच्यापर्यंत पोहोचलेल्या सूचना ते बरोबर पाळतं. आता बघा, लहानपणी आपल्याला ट्रिपला जायचंय, पहाटे उठायचंय, हे आपण रात्री झोपताना किती वेळा मनाशी घोपतो. एरवी आईला रट्टा घालून उठवावं लागणारे आपण भल्या पहाटेच उठून बसतो, बरोबर की नाही? इथे आपण अंतर्मनाला सतत सूचना देऊन संस्कार केले आणि त्या अंतर्मनाने बरोबर पहाटे आपल्याला जाग आणली. अंतर्मनाच्या या संस्कारक्षम असण्याचा मानसोपचार तज्ज्ञ उपचारासाठी उपयोग करून घेतात आणि त्यामुळे बरेच आजार नाहीसे होतात. मग मनाच्या याच गोष्टीचा आपणही आपल्या जीवनात उपयोग करून आपलं ध्येय साध्य करू शकतो. एक सोपा प्रयोग करून पाहूया. जी गोष्ट तुम्हाला करायची आहे किंवा जी सवय तुम्हाला घालवायची, ती माझी सवय गेली असं घोकत तुम्ही रात्री झोपी जा. म्हणजे मी उद्यापासून तंबाखू सोडली किंवा मी उद्यापासून सिगारेट सोडली असं घोकत घोकत तुम्ही रात्री झोपायचं. ओके? आणि सकाळी उठल्यावर पण 10-15 वेळा मनाशी हाच विचार ठेवा. पहा बरं काय परिणाम मिळतो. अंतर्मन त्यासाठी लगेच तयारीला लागतं आणि काही दिवसातच ती नको असलेली सवय आपण नक्की घालवू शकतो. बघाच एक प्रयोग करून आणि सांगा मला मग. नमस्कार मंडळी, मनमोर कार्यक्रम तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतोय हे तुमच्या लाईक आणि शेअर्सवरनं मला कळतंय. मंडळी, तुम्हाला आवडलेला हा कार्यक्रम फक्त तुमच्यापुरता न ठेवता तुमच्या मित्रमैत्रिणींनाही तुम्ही पाठवा. आणि हो, माझं चॅनल मनमोर सबस्क्राईब करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला पटकन मिळेल. धन्यवाद.